माननीय दरोडा साहेबांनी पत्र दिलं, त्या एक पत्राचा फक्त आम्हाला एक आधार वाटला की आपल्याला हे 10 लाख रुपये आहेत। प्रत्यक्षात ते पैसे अजूनही मिळाले नाहीत। पण शहापूर तालुक्यातील शिरगाव या गावाने अक्षरशः आपला जीव ओतला आणि श्री हनुमंत देवता आपल्यासाठी, आपल्या समस्त ग्रामस्थांसाठी, सगळ्या विश्वकल्याणासाठी म्हणून ते जागृत होणार आहेत, ते जागे राहणार आहेत। मी जे बोलतो त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही। जो रामाचा जो विश्वास होता हनुमंत रायावरती, तोच गावकऱ्यांचा विश्वास होता मधुभाऊ आणि त्याच्या संपूर्ण टीमवरती। हनुमान महाराज की भरपूर वाईट झालं। नमस्कार मंडळी, आज आमचं शिरगाव गावचं मंदिर संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि यथाशक्ती प्रत्येक माणसाने, प्रत्येक गावकऱ्याने खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करून ही वास्तू उभी केलेली आहे। तर माझ्यासमोर पुन्हा एकदा आमच्या गावातील सद्गृहस्थ म्हणजे ह्या मंदिराचे महत्त्वाचे व्यक्ती होते मधुभाऊ मडके आपल्यासमोर आहेत। हनुमंतराय म्हणजे श्रद्धेचं प्रतीक, भक्तीचं प्रतीक आणि सगळ्यात मोठे रामभक्त होते। तर हा जो गावाचा संकटमोचक आहे हनुमंतराय, तर ह्या वास्तूला जवळजवळ 50-60 वर्ष झाली होती। म्हणजे माझा जन्म झाल्यापासून हे मंदिर जसंच्या तसंच होतं, फक्त कलरिंगचं काम व्हायचं मध्ये। परंतु प्रत्येक गावकऱ्याला वाटायचं की हे मंदिराचं जीर्णोद्धार झाला पाहिजे, परंतु ही जबाबदारी कोण घेणार आणि जबाबदारी घेणं फार महत्त्वाचं होतं। परंतु काही सद्गृहस्थ माझ्या गावातील मधुभाऊसारखे आले पुढे आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली। मी जे बोलतो त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही। जो रामाचा जो विश्वास होता हनुमंत रायावरती, तोच गावकऱ्यांचा विश्वास होता मधुभाऊ आणि त्याच्या संपूर्ण टीमवरती। तर ह्या सगळ्या टीमने ग्रामस्थांनी पुढे येऊन ही वास्तू उभी केली आणि ती वास्तू आज संपूर्ण लोकांना आवडलेली आहे आणि वर्षभर ही घवडदौड चालू होती, पूर्ण मेहनत चालू होती। तर आपण मधुभाऊला विचारूया, मधु काय काय अडचणी आल्या, कसं तुम्ही सामोरं गेलात, कशी संकल्पना होती, लोकांचा प्रतिसाद कसा होता। याच्या आधी मधुभाऊने 2 मुलाखती आपल्याला अगोदर झाल्या होत्या मिरवणुकीमध्ये, परंतु आता सगळे कार्यक्रम झालेला आहे, जीर्णोद्धार झालेला आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। त्याच्यामुळे मंदिर तयार झाल्यानंतर मधुभाऊला विचारूया, आज तुला नक्की वाटतं कसं? मधुभाऊ बोल। नमस्कार। नमस्कार। जय श्रीराम, जय बजरंगबली। जय श्रीराम। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता काल ग्रुपवर आपल्या एक पोस्ट टाकली होती की 2025ला संकल्पना तयार झाली, पण खरं तर ही याच्या अगोदर 2023 पासूनच हा विषय चालू होता। कारण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अजून एक ग्रुप बनवलेला आहे याच्यासाठी की आपल्या गावात मंदिर व्हायला पाहिजे, परंतु तो विषय पुढे सरकत नव्हता। त्याच्यानंतर आपल्याकडची ज्येष्ठ जी मंडळी आहे, नारायण बाबा, लक्ष्मण दांडकर, हरिनाना, बाळूनाना, रमेश दादा आमचे, भास्कर शेठ यांनी नंतर मग तो एक त्याचा ध्यास घेतला की आपले मंदिर झालं पाहिजे। त्याच्यानंतर तो विषय माझ्यावर सतीच्या कानावर आला। मग आम्ही ठरवलं की याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं का नाही व्हायचं, का तो विषय तडीत जाईल का नाही जाईल, कारण अडचणी बऱ्याच येणार होत्या ते आम्हाला माहीत होतं। पण नंतर आम्ही सुद्धा त्यात इन्व्हॉल्व झालो व एकदम व्यवस्थित सगळं नियोजन केलं। सुरुवातीला तर पैसा नव्हताच या गोष्टीसाठी, पैसा उपलब्ध करणं हे खूप जिगरीचं काम होतं, पण लोकांनी प्रतिसाद दिला। माननीय दरोडा साहेबांनी पत्र दिलं, त्या एक पत्राचा फक्त आम्हाला एक आधार वाटला की आपल्याला हे 10 लाख रुपये आहेत। प्रत्यक्षात ते पैसे अजूनही मिळाले नाहीत, परंतु त्या 10 लाखाच्या आशेवर आम्ही सगळी वर्गणी गोळा करायचं काम चालू केलं। काम टप्प्याटप्प्याने सुरू झालं। काम सुरू करत असताना जे आपले मिस्त्री आहेत, आमचे रमेश दादा आहेत, अतिशय मेहनतीने व विनामूल्य त्यांनी ती सेवा केलेली आहे। त्याच्यानंतर ज्याला जेवढं जमेल तेवढं, कांतीलाल झाला, एक राजेश बाळाराम मडके यांनी JCP पाणी इतकी प्रामाणिकपणे त्यांनी ती व्यवस्था केली की खरोखरच एकदम त्याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। बरोबर। त्याच्यातूनच हे सगळं उभं करत असताना मग आपल्याला वस्तुरूपाने खूप देणगी मिळाली। वस्तुरूपाने देणगी मिळत असताना आतील आधी बाहेरची जी टाईल्स लावली ती
आतील टाईल्स या सगळ्या गोष्टी मिळाल्या. त्याच्यानंतर आम्हाला खांबाची संकल्पना सुचली, चौकट आपल्या भास्करदादांनी दिली. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीतून पैशाची खूप बचत झाली. बरोबर. पैशाची बचत झाल्यानंतर आम्ही काय केलं, वेगवेगळ्या ठिकाणच्या मंदिरांच्या भेटी दिल्या. त्याच्यानंतर आम्ही काही गुगलवर बघितलं मंदिरं, त्याच्यातून आपल्याला कमी जागेतून कसं ॲडजस्ट करून घेता येईल, कारण आपल्या चारी बाजूला कंजेस्टेड सगळा विषय होता. बरोबर. रस्ता होता, इकडे घरं आहेत, या सगळ्यातून आपली वास्तू कशी चांगली उभी राहील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. तर सगळ्यातूनच हा विषय इतका छान झालेला आहे की आणि प्रत्येक गावकऱ्याची इतकी तळमळ होती की हे सगळं झालंच पाहिजे. सगळं परमेश्वराने आमच्याकडनं करून घेतलं, त्याच्यामुळे हे खूप चांगला विषय झाला. नक्कीच मधुभाऊ, आम्ही तुमची मेहनत वर्षभर बघितली, कारण तुम्हाला भक्तीने, श्रद्धेनं आणि सगळ्यात महत्त्वाचं मेहनतीने झपाटलं होतं. हे सगळं कार्य तुम्ही तुमचे कामं धंदे सांभाळून केलेलं आहे. हो. आणि ही वस्तू आज उभी राहिलेली, ही वास्तू उभी राहिलेली आहे. तर आज कसं वाटतं तुला, मंदिर झाल्यानंतर कसं नाही, वाटतं? मंदिर झाल्यावर जे समाधान आहे हे मलाच नाही, पूर्ण गावकऱ्याला, पूर्ण आपले जेवढे सगळे महिला भगिनी सगळ्या आहेत त्यांना प्रत्येकाला एक समाधान वाटलं. आणि सगळी ईश्वराचीच कृपा आहे, कारण प्रत्येक गोष्ट करताना इतकी माणसं मला एक परमेश्वर कृपेने भेटत गेली. साधा हे ज्या आपण खांबाच्या उथाळ्या बनवल्यात, या उथाळ्या बनवण्यासाठी मी जवळजवळ शहापूरमध्ये तालुक्यात पूर्ण ठिकाणी चौकशी केली, कुठे मिळत नव्हत्या. योगायोगामध्ये आपल्या स्टँडजवळच्या वाडीला एक माणूस भेटला मला. तो त्यांनी सांगितलं की ह्या उथाळ्या तुम्हाला वाड्याला भेटतील. त्या दिवशी नेमका योगायोगात माझा मित्र वाड्याला गेला होता, त्याला फोन केला, त्यांनी शोधला, त्याला नाही मिळाल्या. त्या मित्रांनी काय केलं, त्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितलं, त्याच्या नातेवाईकांनी वाड्यामध्ये शोध लावला की वंजारी समाजाची जी माणसं असतात ती तिथं बनवतात त्या उथाळ्या. त्याचा शोध लावून नंतर मग आम्ही वाड्यावरून जाऊन त्या उथाळ्या आणल्या. ती तशी माणसं परमेश्वर कृपेने भेटत गेली व त्या वस्तू होत गेल्या. बरोबर, म्हणजे गावकऱ्यांनीच नाही तर त्यांनी सुद्धा जबाबदारी तुमच्या टीमवर सोपवली होती. 100%. बरोबर आहे. नक्कीच मधू, धन्यवाद. आणि हे सगळं पूर्ण झालेलं आहे आपल्या गावकऱ्यांसाठी. हे मंदिर आज खुलं झालेलं आहे. आपला हनुमंतराया आपल्यासाठीच आज आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. बोलावं तेवढे शब्द अपुरे पडतील. खूप खूप धन्यवाद. विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष संजयजी तिवरे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. लक्ष्मणदादा दांडकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण संजय दादा तिवरे यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. आगमनम परम भूषणम करीतो आम्ही सुस्वागतम. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दशरथजी तिवरे साहेब म्हणजे आपल्या गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहणारे एक नेतृत्व. यांचे चिरंजीव हा वारसा जपत आहे. यानंतर सन्माननीय पोलीस पाटील आणि आमचे वसंत काका यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजेशजी तिवरे यांचं यथोचित स्वागत. हा सुंदर असा मंडप डेकोरेटर्स आणि ध्वनी सेवा या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे. गावातील कुठलाही कार्यक्रम असू दे, अत्यल्प दरामध्ये मंडप सेवा देण्याचं काम पोलीस पाटील करत असतात. राजेशजी तिवरे यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अतिशय गोड आणि सुंदर असं उमदं नेतृत्व. ओम श्री हनुमंत देवता संस्थाप्य देवस्य ब्रह्मशिरा पेटिका सापरक कर्मणः पुण्यामृते भवन्तु सर्वस्तु कर्मदुषां ओम श्री हनुमंत देवता संस्थाप्य देवस्य ब्रह्मशिरा पेटिका सापरक कर्मणः पुण्यां स्वस्ति भवन्तु सर्वस्तु माहेश्वरी स्वस्ति माहेश्वरी स्वस्ति माहेश्वरी स्वस्ति. चला आता त्या याच्यामध्ये तू कोणाला ते काय ठेवायचे गुप्त धर्म जलादिवास म्हणजे प्रतिमा जी आहे, मूर्ती जी आहे, जी स्थापन होणार आहे ती पाण्यामध्ये ठेवली जाते. का म्हणून की त्या आजपासून आपल्याला जाणते अजाणते पण आपल्याकडनं पूजा झाली नाही, दररोज त्याची आंघोळ झाली नाही, तर दोष लागता कामा नये. म्हणजे दोषाच्या निवृत्तीसाठी म्हणून आपल्याला जलादिवास सांगितलं गेलं. धान्यादिवास, आपण धान्यामध्ये तांदळाच्या राशीमध्ये झोपवली ती पूर्ण आकंठ बुडवली. आजपासून जाणते अजाणते पण आपल्याला एखाद दिवस नैवेद्य नाही जमला, गावकी सगळ्यांना सुलभ सोयर लागलं, मध्ये जमलं नाही, तर आपल्याला त्याचा दोष लागू नये म्हणून आपण त्याला धान्यादिवासामध्ये त्याच्याने तृप्ती केलेली. आणि तिसरा आहे निद्रा दिवस. आजपासून ते आपल्यासाठी जागणार आहे म्हणून त्यांची आज निद्रा, काल रात्रीची निद्रा पूर्ण आपण केली, तर निद्रा दिवस असं म्हटलं जातं. हे तिन्ही सोपस्कार आपले कालच्या दिवसामध्ये पूर्ण झाले. आज आपल्याला आता त्या मूर्तीमध्ये अगदी पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत त्यांच्या हळू चैतन्य निर्माण करायचं आहे. ते प्रत्येक अंगामध्ये एक एक देवता विराजमान आहे. त्या सगळ्या देवतांचं पूजन करायचं आहे. म्हणून या ठिकाणी ह्याला पिंडिका म्हणजे इथे जागृती होईल. ज्या ठिकाणी बसणार आहे त्या स्थानाची जागृती, ज्या मूर्तीमध्ये बसणार त्या प्रत्येक अंगाम जागृती. जो कलश फक्त म्हणजे मंदिरात जाता
पवित्रमो वा सरस्वती नर्मदे सुस्मिन् सन्निधानं कुरु सप्तमूर्तिकाय नमः सप्तमूर्तिकाय विश्वदाय औषधेभ्यो ध्वजा ध्वजा पंचगौरी ते ग्लास आहे स्टील जातो ते आता हे बाजूला ठेवा थोडीशी गर्दी कमी करा ते काढतो ते ॲडच मी आवला करून घेतला आता माऊली जाऊ नका 2 मिनिटं मंडळी नमस्कार, शुभ सकाळ, जय बजरंगबली सर्वांना. मंडळी आमच्या शिरगाव गावच्या हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा जीर्णोद्धार झालेला आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा आता चालू आहे. तर काल आपल्या माऊलीने म्हणजेच बळजूंनी बजरंग बलीला निद्रावस्थेत ठेवलं होतं. त्याची विधियुक्त पूजा चालू होती. तर ती विधी कोणती होती, कशी होती, ती सगळी आपण जे माऊली आहे, जे बळजे आहेत त्यांना आपण विचारणार आहोत. चला आपण मंदिरात जाऊ, म्हणजे परिपूर्ण माहिती आपल्या सगळ्या गावकऱ्यांना मिळेल. चला या. जय हनुमान, जय बजरंग बली की जय. माऊली कालपासून आपलं हनुमानची निद्रावस्थेत होते, ती सगळी पूजा विधियुक्त पूजा जय श्रीराम, जय श्रीराम थोडक्यात समजावून सांगा काय काय बांधलेलं आहे. जय श्रीराम.
कालपासून जी हनुमंतरायाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं कर्म या ठिकाणी सुरू होतं, त्या कर्मामध्ये सकाळपासून आपण गणपती पूजन, पुण्यावाचन, कुलस्वामिनीचं पूजन, सर्वतोभद्र मंडळ आणि भगवंत हनुमंतराय, रुद्र मंडल देवता, या ठिकाणी कलश संस्थापना आणि मंदिर संस्थापनेचे देवता, बाजूला भैरव मंडल, क्षेत्रपाल मंडल, नवग्रह मंडल आणि भगवान शंकराची पूजा, ही सगळी पूजा आपण कालच्या दिवसामध्ये संपन्न केलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मूर्ती आपण संपूर्ण गावामध्ये तिची विशाल भव्य दिव्य अशी यात्रा काढल्यानंतर मूर्तीवर काही सोपस्कार किंवा काही संस्कार केले असतात. त्या संस्कारातला पहिला भाग म्हणजे जलाधिवास, म्हणजे पाण्यामध्ये ठेवून आणि तिला शुद्धीकरण करण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आजपासून म्हणजे शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की नंतर पुढे कदाचित आपल्याकडनं त्याचा यथासंग स्नानादी कर्म झाले नाही तरी दोषातून मुक्तता म्हणून जलादिवास, त्याच्यानंतर विविध औषधींचा स्नान त्याच्याकडनं करून घेतलं गेलं आपण भक्तांकडनं, आणि नंतर धान्यादिवास आणि सगळ्यात शेवटी निद्रादिवास. आज आपण त्या निद्रेतून भगवंताला जागृत केलेलं आहे. आजपासून श्री हनुमंत देवता आपल्यासाठी, आपल्या समस्त ग्रामस्थांसाठी, सगळ्या विश्वकल्याणासाठी म्हणून ते जागृत होणार आहेत, ते जागे राहणार आहेत, म्हणून त्यांना निद्रा आपण दिलेली आहे. ते निद्रेचं कार्य झाल्यानंतर त्या मूर्तीच्या प्रत्येक अंगावरती जी काही मूर्ती घडवताना जे काही दोष निर्माण होतात, त्याला टाकीचे घावं लागलेले असतात, ती गरम केली जाते आणि दोषापासून निवृत्त होऊन प्रत्येक अंगामध्ये देवतत्व निर्माण व्हावं म्हणून या ठिकाणी न्यास तत्वाचा हवन झाला आणि त्याचबरोबर मूर्तीमध्ये न्यास किंवा प्राणतत्व निर्माण केले. आता महत्त्वाचा विधान जो कोण असेल तो कलशारोहणाचा असणार आहे. मग या ठिकाणी आता बाबाजी आलेले आहेत, मग त्यांच्या हस्तेने या ठिकाणी कलशारोहणाचं कार्य आणि कलशारोहणानंतर मुख्य पूजा म्हणजे त्याला प्राणप्रतिष्ठा जी म्हणते, तर प्राणप्रतिष्ठाचं कर्म या ठिकाणी सुरू होणार आहे. प्राणप्रतिष्ठेमध्ये भगवंताच्या प्रत्येक अंगावरून पुन्हा एकदा प्राण निर्माण केले जातील, पूजा केली जाईल, नंतर यज्ञाची समाप्ती होईल. यज्ञाच्या ज्या आपण देवतांना बोलवलं त्या सगळ्या देवतांना पूर्णाहुतीचं मान सन्मान दिला जाईल आणि मग आरती आदी सगळं कर्म याच्याकडनं या आपल्या घटिकेमध्ये पूर्ण करायचं आहे. जय श्रीराम. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपत्ते. मंडळी, हनुमान मंदिर शिरगाव या एका लेबलने मंदिराचा जीर्णोद्धार आणि हनुमान मंदिराची मारुतीरायांची प्राणप्रतिष्ठा अर्थात मंदिर, मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तीन गोष्टींसाठी शहापूर तालुक्यातील शिरगाव या गावाने अक्षरशः आपला जीव ओतला आणि त्या ठिकाणी अतिशय तुमदार असं मंदिर उभं केलं. खरं तर एखाद्या गावाची ओळख त्या गावामध्ये बंगले किती आहेत यावरून नसते, तर त्या गावातलं मंदिर किती भव्य आणि दिव्य आहे. अर्थात या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मिळणारी ऊर्जा, या मंदिरातून आपण घेऊन येणारी एक पॉझिटिव्हिटी, एनर्जी, ही सगळी आपल्याला दिवसभरासाठी काम करण्यासाठी एक वेगळी एनर्जी देत असते. हनुमंतराया हे तर अक्षरशः शक्तीचं प्रतीक आहे. या नात्यानं त्यांचं दर्शन घेतल्यानंतर संकटमोचन, कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावर येणार नाही हा श्रद्धाभाव दृढ धरून शिरगाव ग्रामस्थांनी अनेक वर्षांची असलेली आपली तपश्चर्या आज पूर्ण झाल्याचा एक भाव त्या ठिकाणी व्यक्त केला आणि याची देही याची डोळा या मंदिराचा संपूर्ण प्राण प्रतिष्ठा सोहळा सर्वांनी एकत्र येऊन, गाव म्हटल्यानंतर तिथं दुजाभाव, राजकारण या सगळ्या गोष्टी किरकोळ सर्व गावांमध्ये असतात, परंतु शिरगाव या मंदिराच्या जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं एका धाग्यामध्ये गुंफलेली सर्व फुले असावीत आणि सुंदर अशी भक्तिमय माळ तयार व्हावी या दृष्टीने एकत्र आले. असं म्हणतात की संसार समजायला तेज बुद्धी लागते आणि परमार्थ समजायला शुद्ध बुद्धी लागते, परंतु या दोन्हींचं संमिश्रण झालं तर प्रपंचातून परमार्थ साधता येतो. हा परमार्थ साधण्यासाठी खरं तर श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी, मात्र श्रद्धा असावीच. ही श्रद्धा म्हणजेच हनुमंतरायांची श्रीरामावर असलेली श्रद्धा. सेवक या नात्यानं ज्याला ज्याला जे जे जमेल ते कॉन्ट्रीब्युशन, मग ते आर्थिक स्वरूपामध्ये असू द्या, श्रमदान स्वरूपात असू द्या, की आपण दिलेला वेळ असू द्या, या प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपला खारीचा वाटा, कोणाचा सिंहाचा वाटा, हे सगळं त्या ठिकाणी दिलं आणि साकार झालं हनुमंतरायांचं अतिशय पावन पवित्र मंगल असं एक मंदिर. आणि म्हणूनच या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं
सर्व ग्रामस्थांना, सर्व हनुमंत भक्तांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तर मंडळी नमस्कार. हनुमान मंदिर पूर्ण होतं आहे आणि हनुमंतरायाचं मंदिर पूर्ण झाल्यानंतर आमच्या गावातील काही ग्रामस्थ आहेत ज्यांनी ह्या मंदिरासाठी खूप प्रयत्न केले आणि प्रामाणिक प्रयत्न केले. आज त्यांच्याशी बोलूया की त्यांना काय वाटतं मंदिर पूर्ण झाल्यानंतर. म्हणजे मंदिर अगोदर होतं पण त्याचा जीर्णोद्धार केला. तर जीर्णोद्धार केल्यानंतर त्यांचा उत्साह आणि त्यांचा आनंद आणि त्यांची भक्ती आणि शक्तीचा संगम झालेला आहे मंदिर झाल्यानंतर. तर त्यांना विचारू. आपल्या जोडीला आहेत रमेश बाबा, सतीश नाना, दीपक दादा आणि नाना आपले पंढरी नाना. तर नाना कसं वाटतं आज मंदिर पूर्ण झालं? जय बजरंगबली. जय बजरंगबली. जय. आज असं वाटतंय की बऱ्याच वर्षाची अखंडित परंपरा आज पूर्ण झालेली आहे. किती वर्ष अपूर्ण मंदिर होतं आपलं, ते आज पूर्णत्वात गेलं आणि सर्व तालुक्यामध्ये चांगली वास्तू आज आपल्या शिरगावमध्ये बघायला मिळते. नक्कीच नक्कीच. आणि तिच्यासाठी आज आपल्या ग्रामस्थांनी भरपूर मदत केलेली आहे, मेहनत केलेली आहे, विनामूल्य काही सेवा केलेली आहे. त्यामध्ये पंढरी मडके आले, रमेश बुवा मडके आले, असे बरेचसे ग्रामस्थ विनामूल्य सेवा इथं केलेली आहे. सतत आपली घरची कामं बाजूला सारून मंदिरासाठी काही प्रयत्न केलेले आहेत. जिथे जिथे पडेल ते काम प्रत्येक ग्रामस्थांनी इथे येऊन केलेलं आहे. त्यामुळे ही सर्वात सुंदर अशी वास्तू आज आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. नक्कीच खरं आहे. आपला सर्वांनी कामधंदा सांभाळून ही वास्तू उभी केलेली आहे आणि यांचा सगळ्यांचा आनंद मंडळी आपण बघू शकता की वास्तू उभे राहिल्यानंतर त्यांची भक्ती जुळून आली, त्यांची शक्ती जुळून आली, त्यांची मेहनत जुळून आली आणि त्या संगमातून ही वास्तू उभी राहिलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद.
विठ्ठला